नमस्कार भावना, रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल संकेत म्हात्रे 84 वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू नका। आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल। धन्यवाद। कला मिळणार आहे आमचे सहकारी एकनाथ वर्तक, माजी सरपंच एकनाथ ठाकूर, माजी सरपंच देव ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्यमान माजी सरपंच एकनाथ ठाकूर साहेब यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे। तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय की जे ग्राउंड मध्ये खिलाडी शिकायचं त्यांनी खाली बसून घ्यायचं आहे। मॅट टाकलेलं मॅट तुमच्या मॅटवर आपण बसून घ्यायचं आहे। आनंद कबड्डीचा आपण आनंद घ्यायचा आहे। खेळाडूला कोणताही त्रास होणार नाही, पंचांना त्रास होणार नाही किंवा स्वयंसेवकांना त्रास होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे। या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थित झालेले कोकाटे सर, त्याचबरोबर रोकडे सर, श्रमिक गुजर गुंडे सर यांचं समीर दादा एवढ्या मोठ्या कलाकारांची नांदी लागणं म्हणजे नक्कीच वाशी विभागाचं भाग्य म्हणावे लागेल, ज्यांनी अनाजी पंतांची अजरामर भूमिका साकारली। त्याचबरोबर हिरोजी फर्जन यांची भूमिका साकारणारे रोकडे सर हे सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित झाले। त्यांचे आणि नक्कीच आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी ज्या वेळी सह्याद्री चषकचं आयोजन होईल त्यावेळी नक्कीच आपण उपस्थिती दर्शवायची आहे। प्रत्येक पुष्पफुलं देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। एकनाथ वर्तक साहेब, एकनाथ ठाकूर साहेब या स्पर्धेनिमित्त भेट द्यायला आलेले आहेत। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं वडा विभाग कबड्डी असोसिएशन व होमसेल वडाव यांच्या संयुक्त विद्यमानात संपन्न होत असलेली कबड्डी स्पर्धा स्वागताकडे वाटचाल करत असताना स्पर्धा अतिशय रंगतदार अवस्थेत संपन्न होतोय। या स्पर्धेला प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते उपस्थिती लाभली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत। वाशिम क्रिकेट असोसिएशनचे विजेतेदार आणि आमचे प्रथमोपचार डॉक्टर आशीर्वाद मोकर साहेब यांचा सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे। किशोर कोटेकर साहेब यांचा सुद्धा सन्मान होत आहे। मी समीर म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की किशोर कोटेकर साहेबांना सुद्धा मायाची उद्गार व पुष्पफुल देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। महाराजांची प्रतिमा सुद्धा त्यांना देण्यात येत आहे। महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानित करत आहोत। महाराजांची प्रतिमा आणि पुष्पफुल देऊन त्यांना सन्मानित करतोय। डॉक्टर आशीर्वाद मोकर यांचं सुद्धा इथं आगमन झालं, त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय। मी समीर म्हात्रे विनंती करतोय की डॉक्टर आशीर्वाद मोकर साहेबांना सुद्धा सन्मानित करायचं आहे। ते आमच्या कबड्डी असोसिएशनचे कमिटी मेंबर आहेत आणि प्रथमोपचार म्हणून आज ते थोडंसं उशिराने आलेले आहेत। थोडंसं काम होतं, परंतु आता मात्र इथं उपस्थित राहणार, स्पर्धा संपतापर्यंत त्यांचं इथे उपस्थित राहणार आहे।
रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट समालोचक सन्माननीय रुपेश ढाके यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालंय. आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. तसेच आमचे सहकारी मित्र नक्की सर इथे आमच्यासोबत जोडायचं आहे नक्की सगळ्यांना. तसेच कबड्डीचे रंगीत जिल्ह्यातील नामवंत समालोचक डाकी सर यांचं सुद्धा इथं आगमन झाले. त्यांचा आवाज सुद्धा आपण थोड्या वेळात ऐकणार आहोत. रंगतदार लढते आपण पाहत आहोत. गाव नंबर 1, 2, 3, 4 वर दुसऱ्या फिरतीने रंगतदार लढत स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सह्याद्री चषक 2022 त्यांचं प्रेम अथक प्रेम आहे असे आमचे समीर म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न होते. कबड्डी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष पेण नगरपालिका माजी नगरसेवक महाराष्ट्र राज्य सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष भव्य कबड्डी स्पर्धा सह्याद्री चषक 2022 अंतिम टप्प्यात आलेली ही स्पर्धा अतिशय चांगलं योगदान क्रीडा रसिकांचं लाभलेलं आहे. कोणतीही स्पर्धा म्हणा की त्या स्पर्धेला क्रीडा रसिक नसेल तर कोणतीही स्पर्धेला मजा नाही. की क्रीडा रसिक असले तरच खेळाचा खेळ उच्च होतो, खेळाडूचा खेळ उच्च होतं. मग तो क्रिकेट असो कबड्डी असो. या मैदानावर मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात. पण पहिली समीर म्हात्रेंच्या माध्यमातून पहिली भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा भूतो न भविष्याचा असा उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. आपण मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या. मग त्या आंतरराष्ट्रीय असो किंवा राज्याचा असो किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा असो तर उद्घाटन सोहळा जर आपण पाहिला युट्यूबच्या माध्यमातून पाहायचा आहे. आपण घरी गेल्यानंतर पाहायचा आहे की सोहळा सर्व 32 संघ एका लाईनीत उभे राहिले होते. राष्ट्रगीत झालं आणि त्यानंतर उद्घाटन सोहळा मोठ्या संपन्नात साजरा झाला. विजय म्हात्रे संगणक खरंच सर्व संघ क्रीडा रसिकांचं खरंच मनातून अतिशय मोलाचं सहकार्य आपण या स्पर्धेला दिलात आणि स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. थोड्याच वेळात चारी ग्राउंडवर क्वार्टर फायनलचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि आता पुढील आपण आवाज ऐकणार आहोत एक उत्कृष्ट समालोचक डाकी सर. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील या पेण तालुक्यातील वडाव नगरी एकच आवाज घुमतो. खेळ कबड्डी आपली माती आपला खेळ. तो रंग लाल मातीचा खेळ निगड्या छातीचा. तर कोण जिंकणार कोण हरणार आज या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली कोण होणार. आलेल्या सर्व रसिकांचं मान्यवरांचं क्रीडाप्रेमींचं खेळाडूंचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज भरपूर मान्यवर या स्पर्धेला उपस्थित होत आहे. वडाव विभाग कबड्डी असोसिएशन वडाव आयोजित सह्याद्री चषक कबड्डी स्पर्धा 2022 आयोजक सन्माननीय आदरणीय समीर असोसिएशन उपाध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र. अतिशय सुंदर आणि देखणी मैदानात आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रसिकांचा उदात्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळत आहे. तर थोड्याच वेळात उपउपांत्य फेरीला सुरुवात होणार आहे. जवळजवळ 32 संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत आणि आता उपउपांत्य फेरी अर्थातच क्वार्टर फायनलला सुरुवात होणार आहे. विनंती करतोय हे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सामनाधिकारी आहेत. दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असतील आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे मार्गदर्शक सन्माननीय
तर खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा चालू आहे. पंचांच्या विसर्गाकडे लक्ष द्या. प्रथमच्या घ्या ग्राउंड नंबर 2. अरे उतू नका मातू नका, घेतला वस्त्र टाकू नका. ही कबड्डी आहे मित्र. प्रत्येक मिनिटाला इतिहास घडणार आहे. कबड्डीचा धडा रसिकांच्या टाळ्या होत आहेत आणि खरोखर धारदार चढायांना रोखलं जातं. डिफेन्स अतिशय छान पाहायला मिळतोय. तर ग्राउंड नंबर 1 वर चढाईसाठी निघाला. बोनस पॉइंट पूर्णतः ऑन असणार, मात्र वेलकडे धोरण ग्राउंड नंबर 1 वर पाहायला मिळेल. छत्रपती संभाजी महाराज कोकला मैदान देऊ अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन आहे. स्वागत असणार आहे जगाचं सलाम असणार. तर बघूया डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये आणि खरोखर कोपरा रक्षकाला टिपण्यात यश येतं. आणि वेगवान हालचाली पाहायला मिळत आहेत. खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा बघूया. ग्राउंड नंबर 1 वर 7 विरुद्ध प्रयत्न छान आहे. निदान रेषेच्या आत बोनस टिकला. लाजवाब काय अँकल लोड केलाय, रोखला गेलाय. बघ खेळाडूंना विनंती असेल, सामनाधिकारी व्हिसल वाजवत आहे त्याच्याकडे लक्ष असू दे. थोड्याच वेळा ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, तुम्हाला राजकीय पाटील यांना विनंती करते आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. त्यांना स्वागत आपलं. तर काय घडतंय, काय बिघडतंय या मैदानावर आज विजयश्री कोणाला मला सांगते. मेहनत करावी लागेल विजय संपादन करण्यासाठी. कारण येथे पाहिजे जातीचं एरा गवळ्याचं काम झालं अशी कबड्डी आहे. सुंदर चारी मैदानावर टाळ्यांच्या गजरात स्वागत होते, प्रोत्साहन केलं जातं, सन्मान दिला जाते आमच्या खेळाडूंना. ग्राउंड नंबर 2 चा सामना मला वाटतंय संपतो. ग्राउंड नंबर 4 सुद्धा खाली 3 सुद्धा खाली झालेले. हॅलो विजय. गेट मध्ये पाठवा. चारी मैदानं तयार करायची आहेत. स्पर्धा अतिशय रंगतदार स्थितीत आलेली आहे. प्रेक्षकांनी मैदानात कोणी जायचं नाही. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं संपन्न होत असलेली स्पर्धा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आजपर्यंत कधी नव्हे एवढी या कबड्डीला गर्दी आपल्याला या
कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून जी ही स्पर्धा संपन्न होत आहे, समीर दादा म्हात्रे यांच्या प्रेरणेनं ही भव्य दिव्य अशी इथे स्पर्धा, एवढ्या मोठ्या रकमेची स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित होते आणि आत्तापर्यंतच्या जेवढ्या स्पर्धा या विभागात पार पडल्या जी आर मात्रे एवढ्या ज्या आत्तापर्यंत स्पर्धा जिल्हास्तरीय स्पर्धा सुद्धा पार पडल्या, त्या स्पर्धांना एवढी गर्दी नव्हे तेवढी गर्दी आज आपल्याला इथं पाहायला मिळते. खरं तर हे या स्पर्धेचं खूप मोठं यश म्हणावं लागेल, समीर दादांचं यश म्हणावं लागेल की त्यांनी एवढी तरुणाईला एकत्र करण्याचं एक भव्य दिव्य कार्य हाती घेतलं आणि ते कार्य नुसतं हाती घेतलं नाही तर ते आता पूर्णत्वाकडे जवळजवळ चाललेलं आहे. अतिशय उत्स्फूर्त असा प्रेक्षकांचा प्रतिसाद, संघांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि त्याचबरोबर या व्यासपीठावर जी मान्यवरांची मायंदारी होती ते खरं तर समीर दादा म्हात्रे यांच्या प्रेमापोटी ही सर्व मंडळी इथं आली आणि स्पर्धा यशस्वीरित्या रंगतदार लढत पाहायला मिळते. करण खोप आणि जय भवानी वाशी या संघामध्ये अतिशय रंगीत लढत आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच हा सामना संपल्यानंतर एकाच वेळी उपांत्य फेरीचे लढते आपल्याला चारही ग्राउंडवर पाहायला मिळणार आहेत. हा सामना संपल्यानंतर ग्राउंड नंबर 4 वरचा सामना संपल्यानंतर त्या 8 संघांना उपांत्य फेरीतील सर्व संघांना पहिला पुकार देण्यात येईल. ग्राउंड नंबर 3 वर पहिला पुकार नागेश्वर टीम. समीर म्हात्रे यांच्या ताई भगिनी सुनीता ताई यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे, भाऊंचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय रंगतदार हा सोहळा उपांत्य फेरीतील पहिला पुकार ग्राउंड नंबर 3 गावदेव मुखडाव नागेश्वर टीम, जय हनुमान उचेडे काल भैरव बोरजे. तर ग्राउंड नंबर 2 शिवशंभो पाटणेश्वर आणि ग्राउंड नंबर 4 वर जी लढत चालू आहे त्याच्यातील विजेता संघ पहिला पुकार देण्यात आला. याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. ग्राउंड नंबर 1 वर पहिला पुकार जय हनुमान उचेडे विरुद्ध काल भैरव बोरजे. ग्राउंड नंबर 3 वर गावदेवी मोठेवाडा विरुद्ध नागेश्वर टीम. ग्राउंड नंबर 4 वर वारसा धोरणागिरी विरुद्ध तर ग्राउंड नंबर 2 वर शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध ग्राउंड नंबर 4 वर चालू असलेला सामना 4 वर चालू असलेला सामना विजय संघ हा शिवशंभो पाटणेश्वर संघासोबत आहे. खरोखर या मंडळाचं मी अभिनंदन करेन आणि समावेश करेन. जिल्ह्यात स्पर्धा चालू आहे, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे काही नियम लावले आहेत, त्याची अंमलबजावणी संस्थेमध्ये झाली, अजिंक्य स्पर्धेमध्ये झाली. जिल्हास्तरीय स्पर्धा आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अंमलबजावणी झाली. सामने 4 ते 5 वाजेपर्यंत गेले. जिल्ह्याने मान्यता दिली होती की 32 संघ घ्या, 32 संघ घेतले तर आपल्याला 4 मैदानं बनवणं गरजेचं आहे. परंतु खरोखर या मंडळाला आमच्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून सुद्धा तुझं स्वागत असणार, अभिनंदन असणार. 32 संघ घेतले आणि वेळेमध्ये स्पर्धा उडवली आहे. जोरदार ताली होतात या आयोजकांसाठी, कारण विजयाचे शिल्पकार जरी खेळाडू असले आभाराचे मानकरी आयोजक आहेत सन्माननीय समीरजी म्हात्रे. आणि खरोखर तुमच्या टीमने जी मेहनत घेतली अतिशय सुंदर आणि देखणं मैदान केलेले आहे. खरोखर तुमचं स्वागत. या विभागामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये स्पर्धा होतील. आपल्या आयोजनाचं नाव निश्चितच या कबड्डीच्या माध्यमातून घेतलं जाईल. सुंदर आणि देखणं आयोजन. रुपेशजी धन्यवाद. खरंच
जर सांगायचं झालं, आज ही स्पर्धा इथे संपन्न होताना दिसते. मात्र काल रात्री 1:30 वाजता या ग्राउंडवर रोलिंग कोण करत असेल तर या प्रतिष्ठानचे आपल्या ज्या या संपूर्ण स्पर्धेचे ओनर जे आहेत समीर म्हात्रे रात्री 1:30 वाजता आमच्यासोबत इथं ग्राउंडवर रोलिंग करत होते. स्पर्धेसाठी मेहनत काय करायची, स्पर्धा कशी पार पाडायची याचं जर उदाहरण जिवंत आणि ज्वलंत उदाहरण बघायचं असेल तर समीर म्हात्रे अक्षरशः मागील 15 दिवस सगळं काम धंदा सोडून तो माणूस दिवसभर इथे तो निवड आणि निवड